नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या या खास व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नाही का, कधीतरी असं वाटतं की समोरच्या व्यक्तीचं वागणं अचानक काय बदललं. कालपर्यंत जो माणूस अगदी सामान्यपणे वागत होता तो अचानक तुमच्या प्रत्येक मेसेजला सेकंदाच्या आत उत्तर द्यायला लागतो. तुम्ही मारलेल्या अगदी साध्या आणि सुमार जोकवरही तो मनापासून हसायला लागतो. तुम्ही ऑफिस मध्ये असा, कॉलेज मध्ये असा किंवा एखाद्या कॅफे मध्ये, तो माणूस अचानक तुमच्या अवतीभोवती जास्त दिसायला लागतो. हे सगळं इतकं अनपेक्षित आणि अचानक असतं की बऱ्याचदा आपल्याला समजतच नाही की नक्की काय चाललंय. आपण विचार करतो की कदाचित हा निव्वळ एक योगायोग असेल, निसर्गाचा काहीतरी खेळ असेल किंवा आपलेच काहीतरी गल्लत होत असेल. पण या व्हिडिओ मधील शेवटची 10वी गोष्ट तर अशी आहे जी समजली तर तुम्हाला लगेच कळेल की एखादा पुरुष तुमच्या प्रेमात खरोखर वेडा झाला आहे की नाही. मानसशास्त्र असं म्हणतं की जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीच्या प्रेमात अगदी वेडा होतो, जेव्हा त्याला ती स्त्री मनापासून आवडायला लागते, तेव्हा तो नकळतपणे किंवा काही वेळा खूप विचारपूर्वक काही विशिष्ट गोष्टी करायला लागतो. या अशा मानसिक युक्त्या किंवा बदल असतात जे इतके सूक्ष्म आणि भावनांनी वेढलेले असतात की सहजासहजी लक्षात येत नाहीत. आज आपण याच गोष्टींबद्दल अगदी सविस्तर, सोप्या भाषेत आणि मनाला भिडणाऱ्या अंदाजात गप्पा मारणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू समजून घेता येतील. त्यामुळे मनातील सगळी जळमट बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातही सध्या असंच काहीतरी घडत असेल जे तुम्हाला अजून पूर्णपणे समजलेले नाही. आता आपण अशा पहिल्या बदलाविषयी बोलूया जो प्रेमात पडलेला पुरुष सर्वात आधी करतो, आणि ती म्हणजे आपली उपस्थिती वाढवणे. मानसशास्त्रामध्ये याला मियर एक्सपोजर इफेक्ट असं म्हणतात, जो मानवी मनाचा एक अतिशय रंजक नियम आहे. याचा सोपा अर्थ असा की आपण एखाद्या गोष्टीला किंवा व्यक्तीला जेवढं जास्त पाहतो तेवढं नकळतपणे आपल्याला ती अधिक आवडायला लागते, तिच्याबद्दल एक जवळीक वाटू लागते. अनेकदा प्रेमात पडलेले पुरुष नकळतपणे याच गोष्टीचा वापर करतात. तो तुमच्या आयुष्यात इतक्या हळुवारपणे मिसळून जातो की काही दिवसात तो तुमच्या आयुष्याचा एक भाग बनून जातो. तुम्ही ज्या फ्रेंड सर्कल मध्ये उठत बसत असा तो तिथे कुठून तरी सामील होईल. तुम्ही सोशल मीडियावर एखादी जुनी पोस्ट जरी टाकली असेल तरी त्यावर त्याची लाईक किंवा कमेंट नक्की येईल. तो नेहमी अशा ठिकाणी हजर राहण्याचा प्रयत्न करतो जिथे तुमची जाण्याची शक्यता जास्त असते. मग ती लायब्ररी असो, ऑफिसचं कॅन्टीन असो किंवा तुमची आवडती चहाची टपरी असो. काही वेळा हे जाणीवपूर्वक तर काही वेळा पूर्णपणे नैसर्गिक असू शकते, कारण त्यांचं मन नकळतपणे तुमच्याकडे ओढलं जात असतं. तुमच्या मनात आपली जागा निर्माण करणे आणि तुम्हाला त्याची असण्याची सवय लावणे हा या मागचा एक सहज स्वभाव असतो. पण केवळ सतत समोर राहून नात्यातली ती ओढ निर्माण होत नाही, कारण माणसाचा एक स्वभाव आहे की त्याला एखाद्या गोष्टीची किंमत ही गोष्ट थोडी दूर गेल्यावरच कळते. म्हणूनच या प्रवासातील दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष देणे आणि अचानक थोडं दुर्लक्ष करणे. हा एक अतिशय हुशारीने आणि काही वेळा नकळतपणे खेळला जाणारा मानसिक खेळ ठरतो. एखादा पुरुष जेव्हा तुमच्या प्रेमात वेडा होतो तेव्हा तो सुरुवातीला तुम्हाला इतकं महत्व देईल, तुमची इतकी काळजी घेईल की तुम्हाला वाटेल की या संपूर्ण जगामध्ये तुमच्यापेक्षा मौल्यवान दुसरं काहीच नाही. तो तुमचं प्रत्येक बोलणं अगदी कान देऊन ऐकेल आणि तुमच्या छोट्या छोट्या मतांचा आदर करेल. पण काही वेळा पुढच्या काही दिवसात तो अचानक थोडा शांत होईल, त्याचे मेसेज थोडे उशिरा येतील, तो बोलताना खूप त्रोटक बोलेल आणि त्यांचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी असल्यासारखं भासेल. काही वेळा हे जाणीवपूर्वक तर काही वेळा पूर्णपणे नैसर्गिक असू शकते, कारण तो कदाचित स्वतःच्याच भावनांचा विचार करत असतो. अशा वेळी तुमचं मन अस्वस्थ होतं. तुम्ही स्वतःशीच विचार करायला लागता की नक्की काय चुकलं, माझ्याकडून काही चूक झाली का, आणि याच विचारात तुम्ही नकळतपणे त्याच्याबद्दल आणखी जास्त विचार करायला लागता. या अस्वस्थतेतून आणि गोंधळातून बाहेर पडण्यासाठी मन जेव्हा एखाद्या आधाराचा शोध घेत असतं तेव्हा नेमकी तिसरी गोष्ट समोर येते, ती म्हणजे खास आणि विचारपूर्वक कौतुक करणे. सामान्यत लोक एखाद्याच्या वरवरच्या सौंदर्याची किंवा कपड्यांची स्तुती करतात, पण प्रेमात पडलेला पुरुष तसं करत नाही. तो तुमच्या अशा गुणांचं, अशा कौशल्याचं कौतुक करेल ज्यावर आजपर्यंत कदाचित जगातील कोणीच लक्ष दिले नसेल. उदाहरणार्थ, तो तुम्हाला म्हणेल की ज्या पद्धतीने तुम्ही त्या दिवशी त्या कठीण समस्येवर शांतपणे मार्ग काढलात ते खरोखर खूप कौतुकास्पद होतं, किंवा तुमचं हसू हे इतरांपेक्षा कसं वेगळं आहे आणि समोरच्याला शांतता देणार आहे. जेव्हा कोणी आपल्याला अंतर्गत पैलू ओळखून कौतुक करतं तेव्हा आपल्याला असं वाटतं हा माणूस आपल्याला खरोखर समजून घेतोय. याला मानसशास्त्रात पर्सनलाइज्ड व्हॅलिडेशन म्हणतात. हे कौतुक थेट तुमच्या मनाला भेटतं, तुमच्या आत्मविश्वासाला एक वेगळीच उभारी देतं आणि त्या पुरुषाबद्दल तुमच्या मनात एक आदराची आणि विश्वासाची भावना निर्माण
निर्माण होते, जी कोणत्याही नात्याची भक्कम सुरुवात करण्यासाठी पुरेशी असते. जेव्हा मनात विश्वासाची पहिली नाजूक ठिणगी पडते, तेव्हा नातं अधिक घट्ट करण्यासाठी चौथी गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे स्वतःची गुपिते आणि भावना शेअर करणे. तर पुरुष तुमच्या समोर आपल्या आयुष्यातील अशा गोष्टी उघड करेल ज्या त्यांनी कदाचित इतरांना सांगितलेल्या नसतील. तो त्याच्या लहानपणीच्या काही आठवणी, मनातील भीती, जुनी अपयश किंवा त्याची सर्वात मोठी स्वप्न याबद्दल तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोलेल. अनेकदा प्रेमात पडलेले पुरुष नकळत असे वागतात कारण त्यांना तुमच्या जवळ यायचं असतं. जेव्हा एखादा पुरुष स्त्री समोर इतका मोकळा होतो, तेव्हा स्त्रीच्या मनातही एक भावनिक मवाळपणा निर्माण होतो. आपल्याला वाटतं की हा माणूस माझ्यावर किती मनापासून विश्वास ठेवतोय. मानसशास्त्रात याला रेसिप्रोकल डिस्क्लोजर म्हणतात. हा मानवी मनाचा नियम असा आहे की जेव्हा कोणी आपल्या समोर स्वतःचे मन मोकळ करतं, तेव्हा आपणही नकळतपणे आपल्या मनाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे करतो. या दोन्ही बाजूंच्या भावनिक देवाणघेवाणीतून एक अदृश्य आणि अतिशय खोल भावनिक बंध तयार होतो. हा भावनिक बंध अधिक घट्ट करण्यासाठी आणि स्त्रीच्या मनात स्वतःची जागा कायमची मजबूत करण्यासाठी पाचवी युक्ती वापरली जाते, ती म्हणजे तुमच्या गरजांना स्वतःच कर्तव्य मानणे. तो पुरुष नेहमी या प्रयत्नात असतो की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर सर्वात आधी तो तिथे हजर असला पाहिजे. तुम्हाला कुठेतरी जायचं असेल तर तो स्वतःहून सोडायला तयार होईल. तुम्हाला काही अडचण आली तर तो आपले काम बाजूला ठेवून धावून येईल. जेव्हा तुम्ही उदास असाल तेव्हा तुम्हाला हसवण्यासाठी तो जीवाचं रान करेल. काही वेळा हे जाणीवपूर्वक तर काही वेळा पूर्णपणे नैसर्गिक असू शकते, कारण त्याला तुमची काळजी वाटत असते. थोडक्यात काय तर तो तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम सॉल्व्हर किंवा एक सेल्फ पर्सन बनून जातो. तुमच्या मेंदूला हळूहळू अशी सवय होते की कोणतीही अडचण आली की सर्वात आधी त्याचीच आठवण येते. जेव्हा आपण नकळतपणे एखाद्या व्यक्तीवर इतके अवलंबून राहतो, तेव्हा त्याची अनुपस्थिती आपल्याला अस्वस्थ करू लागते आणि यामुळे तुमचं जग त्याच्या भोवती फिरायला लागतं. तुमच्या गरजा पूर्ण करत असतानाच तो तुमच्या वैयक्तिक विश्वाचा भाग बनण्यासाठी सहावी गोष्ट करतो, ती म्हणजे तुमच्या आवडीनिवडींमध्ये स्वतःचा रस दाखवणे. जर तुम्हाला एखादा विशिष्ट संगीत ऐकायला आवडत असेल तर तोही ते संगीत ऐकायला सुरुवात करेल. जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तो त्या पुस्तकाबद्दल माहिती गोळा करेल, जेणेकरून त्याला तुमच्याशी त्या विषयावर गप्पा मारता येतील. अनेकदा प्रेमात पडलेले पुरुष नकळत असे वागतात कारण त्यांना तुमच्याशी संवाद साधायचा असतो. तुमच्या मनात आपल्याबद्दल एक जवळीक निर्माण करायची असते. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्याच आवडीनिवडींची किंवा विचारांची झलक दिसते, तेव्हा आपण तिथल्याकडे अधिक वेगाने आकर्षित होतो. याला मानसशास्त्रात सिमिलर अट्रॅक्शन इफेक्ट म्हणतात. या समानतेच्या बळावर तो तुमच्या मनाच्या अगदी गाभाऱ्यात पोहोचतो आणि तुम्हाला वाटू लागतं की हा अगदी माझ्यासारखाच विचार करतो. या समानतेचा आधार घेत नात्याला पुढे नेत असताना सातवी गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे मत्सर किंवा हेवा निर्माण करणे. पण काही वेळा समोरच्या व्यक्तीच्या भावना जाणून घेण्यासाठी असा प्रयत्न केला जातो. तुमच्या मनात त्याच्याबद्दल नक्की काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी तो कधीतरी सहज बोलता बोलता दुसऱ्या एखाद्या स्त्रीचा उल्लेख करतो. तो कदाचित असं म्हणेल की आज ऑफिस मध्ये एका मुलीने माझ्या कपड्यांचं खूप कौतुक केलं किंवा कोणीतरी त्याच्यामध्ये रस दाखवतंय. हे सांगत असताना तो नकळतपणे तुमच्या प्रतिक्रियेवर लक्ष ठेवून असतो. जर तुमच्या चेहऱ्यावर थोडी जरी अस्वस्थता दिसली किंवा तुमच्या बोलण्याचा सूर बदलला तर त्याला त्याचं उत्तर मिळून जातं की तुमच्या मनातही त्याच्यासाठी जागा तयार झाली आहे. हा एक मनोवैज्ञानिक मार्ग असू शकतो जो पुरुषाकडून आपल्या प्रेमाची खात्री करण्यासाठी वापरला जातो. जेव्हा त्याला तुमच्या मनातल्या या लपलेल्या भावनांचा थोडाफार अंदाज येतो, तेव्हा आठवी गोष्ट समोर येते, ती म्हणजे भविष्यातील स्वप्नांचा वाटाड्या बनणे. तो बोलता बोलता अगदी सहजपणे तुमच्या सोबत भविष्याची सुंदर कल्पना मांडायला लागतो. तो थेट मोठ्या वचनाविषयी बोलणार नाही, पण तो असं नक्की म्हणेल की आपण दोघं कधीतरी त्या सुंदर ठिकाणी फिरायला जाऊया, त्या गोष्टीचा अनुभव घेऊया. त्याच्या बोलण्यात मी किंवा तू या शब्दांची जागा हळूच आपण हा शब्द घेऊ लागतो. अनेकदा प्रेमात पडलेले पुरुष नकळत असे वागतात आणि हा आपण शब्द तुमच्या नकळत तुमच्या उपजत मनात सबकॉन्शियस माइंड एक विचार म्हणून रोवला जातो. तुम्हाला स्वतःलाही कळत नाही की तुम्ही कधीपासून तुमच्या वैयक्तिक भविष्याच्या योजनांमध्ये त्याला समाविष्ट करू लागला आहात आणि त्याच्या सोबतची सुंदर स्वप्ने पाहू लागला आहात. भविष्याची ही स्वप्ने केवळ हवेत विरून जाऊ नयेत म्हणून तो जी नवी गोष्ट दाखवतो ती म्हणजे वागण्यातील सातत्य. भावनांच्या अचानक येणाऱ्या लाटांपेक्षा माणसाला सर्वात जास्त काय आकर्षित करतात तर ती म्हणजे एखाद्याची स्थिर, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण सोबत. तो पुरुष तुमच्या आयुष्यात हे सातत्य घेऊन येतो. दररोज सकाळी न चुकता येणारा त्याचा गुड मॉर्निंगचा मेसेज असो किंवा तुम्ही खूप महिन्यापूर्वी सहज पुरून गेलेली एखादी छोटी इच्छा लक्षात ठेवून ती योग्य वेळी पूर्ण करणं असो,
त्याची ही स्मरणशक्ती आणि तुमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे असणार त्याचे लक्ष पाहून कोणत्याही स्त्रीच्या मनात आदर निर्माण होऊ शकतो. काही वेळा हे जाणीवपूर्वक तर काही वेळा पूर्णपणे नैसर्गिक असू शकते. कारण जेव्हा एखादी व्यक्ती खरंच मनापासून आवडते तेव्हा तिच्याशी जोडलेली प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटते. हे सातत्य तुमच्या मनातील भीती आणि अविश्वास दूर करतं. आता या सर्व प्रवासाचा शेवट आणि सर्वात महत्वाची 10वी गोष्ट म्हणजे योग्य वेळी स्वतःचा हळवेपणा किंवा कमकुवतपणा दाखवणे. प्रेमात वेळ झालेला पुरुष नेहमी स्वतःला खूप खंबीर किंवा कणखर दाखवत नाही, तर तो योग्य वेळ पाहून तुमच्या समोर स्वतःचा सर्वात हळवा कोपरा उघडा करतो. तो कदाचित तुम्हाला सांगेल की त्याला आयुष्यात किती एकटं वाटतं किंवा या जगात त्याला खरे अर्थाने समजून घेणार तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. जेव्हा एखादा पुरुष स्त्री समोर असं लहान मुलांसारखा हळवा होतो तेव्हा स्त्रीमध्ये उपजत असणारी काळजी घेण्याची आणि संवर्धन करण्याची भावना जागी होते. तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आणि प्रेम निर्माण होतं. आणि मानसशास्त्र सांगतं की सहानुभूती हीच प्रेमाच्या दाराची पहिली पायरी असते. या हळवेपणामुळे नातं केवळ वरवरचं राहत नाही तर ते थेट आत्म्याला भेटतं. या सर्व 10 गोष्टी ऐकल्यानंतर तुमच्या मनात कदाचित असा विचार येईल की हे सगळं खूप चुकीचं आहे किंवा हा एक प्रकारचा खेळ आहे. पण खरं सांगायचं तर प्रत्येक वेळी या गोष्टी वाईट हेतूनच केल्या जातात असं अजिबात नाही. जेव्हा एखादा पुरुष कोणाच्या तरी प्रेमात खरोखर वेडा होतो तेव्हा अनेकदा या सर्व गोष्टी त्याच्याकडून नकळतपणे अत्यंत नैसर्गिकरित्या आणि अजाणतेपणे घडत असतात. हो, काही वेळा हे जाणीवपूर्वक तर काही वेळा पूर्णपणे नैसर्गिक असू शकतं. आणि या व्हिडिओचा उद्देश कोणाला चुकीचं ठरवणं हा अजिबात नाही, तर तुम्हाला अधिक जागरूक करणं हा आहे. जेव्हा तुम्ही मानवी मनाच्या या बदलांबद्दल जागरूक असतात तेव्हा तुम्ही कोणत्याही नात्यात वाहत न जाता भावनेच्या भरात चुकीचे निर्णय न घेता डोळे उघडे ठेवून अत्यंत सुज्ञपणे स्वतःचे निर्णय घेऊ शकता. आयुष्यात भावना असणं आणि कोणाचे तरी प्रेम स्वीकारणं हे खूप सुंदर आहे, पण त्या भावनांच्या हातातील भावना पडण्यापेक्षा सचेत राहून आपल्या आयुष्याचे निर्णय घेणे हेच एका सुज्ञ स्त्रीचे लक्षण आहे. स्वतःच्या अस्तित्वावर विश्वास ठेवा, माणसाच्या स्वभावाची खोली ओळखा आणि आयुष्याचा हा प्रवास अधिक समृद्ध आणि आनंदी बनवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयावर गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.